हे घे आई, वहिनीचा फोन आलाय. आला का त्या कार्टीचा परत फोन? हा, आणि तिला माझ्या संग काय बोलायचं असतंय का सारखं सारखं? हे मी नाही बोलत पाहिजे. हे नाही बाई. अगं घे की. कार्ट मुंबईला काम करायला गेलतं, हे असल्या कार्ट्या टवळ्या पटवायला गेलतं, मला काय कळतच नाही. हा, काय बोलायचं असतं तिला? उठलं सुटलं करून ठेवलंय त्या कार्ट्यानं तिकडं उद्योग निस्तार आहे, आम्हाला येतं या दी तिला तावतीच. हां हॅलो. हां काय नाही, बसले आत्ताच. हां जनावरांचं शानघाण काढून आली. मग 20 जनावर आहे ते आमच्यात. हो, पाटच उठल्यापासून शानघाण सगळं काढायला लागतं या. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. हां मग आणि सगळ्या मशीनच्या धारासुद्धा हातानं काढायला लागते त्या. माझं तर रट्टपार भरून आले तर तरीसुद्धा करते मी. तुला बी सगळं करायला लागेल बरं का, जमत असेल तर बघ मग. तुला सांगते, ही सगळं काम करू करून माझा हात तर नुसतं असं दगडागत झाले. तर एखाद्याला अशी होलपाडीत दिली ना, जागीच मुतरती. हां तुला बी सगळं करायला लागेल. तू तिकडं राहणारी बाई मुंबईला, तुला जमल काही करायला? आणि आमच्या घरात 15-20 माणसं आहे ती. मग सकाळी तुला रोज 30-40 भाकऱ्या थापायला लागतेल्या, संध्याकाळी रोज 30-40 भाकऱ्या थापायला लागतेल्या, पातेलं बरं आमटी करायला लागत्या. जमणार आहे का तुला सगळं? हे सगळ्या माणसांचं सगळं करायला लागतंय बघ. होय, एवढ्या 15-20 माणसांच्या 4-4, 5-5 बारड्या कपडे होते ते. आम्ही तसलं काय मशीन आणि फेशन तसलं काय वापरत नाही काय. हां अगोदरच सांगते, मला हे असलं चोचलं जमत नाही. तर मी हातानंच सगळी कपडे धुत्या, हातानं स्वच्छ निघते. त्या मशिनीमध्ये काय आलंय ग? हां तुला बी सगळं करायला लागेल बघ. पहाटेचं 4ला उठायला लागते, आता तू झोपशील सकाळी 10 वाजेपर्यंत डाराडूर करत. आमच्या तसलं चालत नाही अजिबात. आणि तुला आत्ताच सांगते, आमचं घर ती तसलं फरशी बिरशीचं नवं बरं का. आमच्या घरात फरशा नाही त्या. होय, तुला 4 दिवसात एकदा सारवायला लागल. हॅलो 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 हॅलो. ठेवला वाटतं. मला वाटत नाही आता ही पोरगी लगीन करीन माझ्या लेकासंग. काय झालं ग आई? काय नाही, ठेवला वाटतं.